2020 नंतर तब्बल 5 वर्षांनी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेची सुरुवात जीबी हॉलमधील पहिल्या रांगेतील बाकाच्या जागेवरूनच वादाने झाली। विरोधी पक्षनेते समीर साजेद आणि वंचित बहुजन आघाडीचे गटनेते अफसर खान यांच्यात यावरून जोरदार खडाजंगी झाली। पहिल्या रांगेतील बाकावर अफसर खान आधीच बसले होते। हे पाहून विरोधी पक्षनेते समीर साजेद यांनी दावा केला की पहिल्या रांगेतील पहिला बाक हा विरोधी पक्षनेते आणि गटनेत्यांसाठी राखीव असतो, त्यामुळे तो त्यांना द्यावा। मात्र अफसर खान यांनी जागा सोडण्यास नकार देत जो आधी येईल तो बसणार अशी भूमिका घेतली। विरोधी पक्षनेते समीर साजेद यांच्यावर कारवाई करा। आज मी पीठासन अधिकारी म्हणून त्यांना आदेशित करतो, त्यांनी सभागृह बाहेरचा याचा एक्सेप्ट नाहीये। मी काय सांगितलं तुम्हाला जागा नाहीये, मी तुम्हाला म्हणलं तुम्ही जागा बसून द्यायला पाहिजे। पीठासन सांगितल्यानंतर तुम्ही जागा राहायचं नाही 40 आल्यामुळे मी संबंधीय नगरसेवक मी वाजीदानी ओसामा कबीर मौलाना काकासाहेब काकडे त्याच्यानंतर अशोक हिवाळे आता मला पुढे बोलायला लावू नका। यावर समीर साजेद यांनी ठामपणे सांगितलं की अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे की पहिल्या रांगेतील पहिला बाक विरोधी पक्षनेते आणि गटनेत्यांसाठीच असतो, यामुळे दोघेही आमने सामने आले। दरम्यान एमआयएमचे इतर नगरसेवकही महापौरांच्या व्यासपीठासमोर जमा झाले आणि त्यांनीही पहिला बाक विरोधी पक्षनेत्यांसाठी राखीव ठेवण्याची मागणी केली। गोंधळ वाढत असल्याचं पाहून महापौर समीर राजूरकर यांनी स्पष्ट केलं की महापालिका कायद्यात जीबी हॉलमध्ये कोणी कुठे बसावे याबाबत कोणतीही तरतूद नाही। कोणत्याही पदाधिकाऱ्यासाठी विशिष्ट जागा राखीव ठेवण्याचा कोणताही नियम नाही। मात्र कामकाज सुरळीत पार पडावे या उद्देशाने नैतिकतेच्या आधारावर विरोधी पक्षनेत्यांना पहिल्या रांगेत पुढील बाकावर जागा दिली जाते। महापौरांनी अफसर खान यांना सांगितलं की आपणही पूर्वी विरोधी पक्षनेते राहिले आहात, त्यामुळे त्या पदाचा मान राखून समीर साजेद यांना आपल्या शेजारी बसू द्यावं। तरीही समीर साजेद आणि एमआयएम नगरसेवक समाधानी नव्हते। त्यांनी पुन्हा महापौरांसमोर येऊन घोषणाबाजी आणि गोंधळ सुरू ठेवला। अफसर खानही आपल्या भूमिकेवर ठाम राहिले। गोंधळ वाढताच महापौरांनी इशारा दिला की सदस्यांनी आपल्या जागेवर परत न गेल्यास कारवाई करण्यात येईल। त्या इशाऱ्यानंतर गोंधळ शांत झाला आणि शेवटी समीर साजेद यांना पहिल्या रांगेत अफसर खान यांच्या शेजारी बसण्यास मान्यता देण्यात आली।